येथील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे। खालीद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। कार्यक्रम खराब करू नका अशी घोषणाबाजी करणाऱ्यांना फडणवीसांनी आवाहन केलेलं होतं। घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। चला आता चालू, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे, कार्यक्रम खराब करू नका, तुमचं म्हणणं मांडलंय, चला। सर तुम्ही असं नका करू, तुम्ही काय नेमकं मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं मांडलंय, तर आमची अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी। तुमचा मुद्दा काय होता? विकृतीकरण केलं जातंय, रायगडावर मस्जिद नसताना त्या ठिकाणी मस्जिद आहे असं बोला बोला, तुम्ही बोला, इकडून बोला। पुढच्या तीन चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। 35% मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते त्या ठिकाणी। मधल्या काळामध्ये हा सिनेमा फिल्म फेस्टिवलला सुद्धा पाठवण्याबद्दलची भूमिका ज्या निवड समितीने ज्युरीने केली त्याबद्दलही चौकशीचे आदेश मी दिलेत। त्यात कोणाचा खोडसाळपणा तर नाही ना, आणि त्यामुळे दोन्ही बाजूने फेस्टिवलला पाठवण्याआधी किंवा त्या समितीच्या कामाची चौकशी प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभागाने करावी आणि प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभागाला सीबीएफसीला याचा फेरविचार करण्यासाठीची कारवाई करण्याबद्दलची भूमिका कायदेशीर सर्व प्रक्रिया बघून करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपटात खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप होतोय। निर्मात्यांनी शिवरायांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप होतोय। रायगडावर मशीद असल्याच्या चित्रपटातील डायलॉगवर आक्षेप घेण्यात आलाय। शिवरायांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते या दाव्यावर आक्षेप घेण्यात आलाय। 8 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी हिंदू महासंघाने सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवले।